त्या हाताने खाणं या. आणि प्रथम गोलंदाजीसाठी आलेला आहे अजित. पाच षटकांचा सामना असणार आहे. 2 ओव्हर स्लॉकचे असणार आहेत. दोन्ही ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 2 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. विलास आणि विनोद अशी ही ओपनर्सची जोडी इगतपुरी संघाकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे आणि सामना सुरू होतोय. पाहूया. ओके, अजितचा पहिला चेंडू. पाहूया कशा प्रकारे सामना करतायत. ऑफ साइड ऑफ स्टंप उत्कृष्ट चेंडू बीट केलेला आहे बॅट्समनला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 0वर अजूनही कुठल्याही प्रकारचं खातं खोललेलं नाहीये. आणि बॅटची एज घेऊन डिक्लेअर क्षेत्रात गेलेला आहे. 1 रन डिक्लेअर आणि संघाचं खातं खोलतोय 1 धावानी. 2 चेंडू 1 धावा. आणि थोडंसं फंबल झालेलं आहे तिथं. क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक आणि अशा रीतीने 1 धावाची टोटल धावसंख्या झाली आहे ती 2. 3 चेंडू. पुढील चेंडू फुल टॉस, बट त्या फुल टॉसचा फायदा घेता नाही आलेला आहे फलंदाजाला आणि थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि आलेला आहे डॉट चेंडू. 4 चेंडू 2 धावा. संघाची धावसंख्या अजूनही स्थिर. आणि कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि हा धर्मवीर चषकातील 6व्या दिवसाचा पहिला चौकार आलेला आहे विलासच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या भुरकन वाढून पोहोचली आहे ती 6 या संख्येवर. आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा बॅटची एज लागून घोषित क्षेत्रात 1 रन भेटलेली आहे आणि इथे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 7 बिनबाद 7. इगतपुरी संघाची एक सावध सुरुवात. आणि हा सामना 5 षटकांचा असणार आहे. 2 ओव्हर स्लॉकचे. 2 प्लेयर 30 यार्डच्या बाहेर ठेवू शकता तुम्ही. पुढील षटक टाकण्यासाठी आलेले आहेत हर्षल. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. इगतपुरी संघाची सावध पवित्रा घेतलेली सुरुवात 1 चौकाराच्या सहाय्याने. संघाची टोटल आहे ती 1 षटकाअखेरीस 7 बिनबाद 7. एक प्लस पॉईंट जो आहे तो कुठलीही विकेट न गमावता त्यांनी ते 7 रन केलेले आहेत. पाहूया हर्षल संघ. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन
घोषित क्षेत्रात गेलेला 1 रन डिक्लेअर आणि धावसंख्या झालेली आहे 8. 1 बॉल 8. आणि हा पायावर टाकलेला चेंडू अपील केलेली आहे, पण पंचांची कुठल्याच प्रकारची त्याला दाद नाही आहे. आउटसाइड द लेग स्टंप्स टाकलेला बॉल आणि हा लेग बायचा पंचांचा इशारा. 1 धावेची वाढ झालेली आहे. आणि हर्षल हा एक पंचांच्या उजव्या दिशेने राऊंड द विकेट टाकणारा उत्कृष्ट बॉल आणि 3 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. फलंदाजांना अजूनही बॉलचा टप्प्याचा अंदाज आलेला नाही आहे. इगतपुरी संघाकडून अजूनही मोठे फटके खेळले जात नाही आहेत. हाणामारीचे षटक आहेत, स्लॉग ओव्हरचे षटक आहेत. आणि हा मी सांगितलं त्यांनी ऐकलं आणि हा बॉल धर्मी चषकातील 6व्या दिवसाचा पहिला षटकार. पायावर टाकलेला चेंडू उत्कृष्टपणे मिडल ऑफ द बॅट केलेला आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने एक घणाघाती षटकार. आणि अशा प्रकारे धावसंख्या भुर्रकन वाढलेली आहे 15. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणखी एक रिप्ले बघतोय की काय असं वाटतंय. सेम बॉल सेम षटकार आणि धावसंख्या 21 वर. पहिले 3 बॉल हर्षलने उत्कृष्टरित्या टाकलेले होते, पण जसं इगतपुरी संघाला इथे दिवसण्यात आलं की मोठे फटके खेळायला लागतील आणि मी सांगितलं त्यांनी ऐकलं. अशा प्रकारे त्यांनी लागोपाठचे 2 षटकार मारलेले आहेत आणि संघाची धावसंख्या 21 वर. आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक षटकातील. आणि हा धर्मवीर चषकातील 6व्या दिवसातील पहिली हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. मला वाटते इगतपुरी संघाने जरा जास्तच मनावर घेतलेला आहे आणि त्याने लागोपाठचे 3 षटकार मारलेले आहेत. हॅलो हॅलो बस. आणि दुसऱ्या षटका अखेरीस अजून हॅलो सोड सोड. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 27. 27 या धावसंख्येवर विलास याने एक आक्रमक पवित्रा घेऊन दुसऱ्या षटकामध्ये हर्षलच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतलेला आहे आणि लागोपाठचे 3 षटकार मारून त्यांनी संघाची धावसंख्या भुरकन वाढवून 27 या धावसंख्येवर नेलेली आहे. 2 षटका अखेरीस 27 आणि कुठल्याही प्रकारची विकेट घेता आली नाही आहे बेलवले संघाला. दोन ओव्हरचा सामना संपलेला आहे आणि आता फील्ड रिस्ट्रिक्शन्स संपलेला आहे. 5 प्लेयर तुम्ही कमीत कमी बाहेर लावू शकता. आणि तिसरं षटक संघासाठी वैयक्तिक पहिलं मिडॉनच्या दिशेने टोटावलेला तू मारणार आणि मीही त्यालाच साथ देणार अशा प्रकारे विलासच्या जोडीला विनोद याने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि अजितच्या स्वतःच्या दुसरा आणि संघाची तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा षटकार.
पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून टोलावलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. षटकातील तिसरा चेंडू आणि खोलवर टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. अजित तो बॉल जरा फेकून द्यायचा आहे तिथे. हा इथे समोर. एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे अजित याच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या स्थिर आहे 34. आणि बॅटची एज घेऊन कीपरच्या दिशेने उडालेला एक उत्कृष्ट झेल कीपरच्या माध्यमातून. आणि इगतपुरी संघाला मिळालेला हा पहिला हादरा, पहिला धक्का विलासच्या माध्यमातून. विलासने एक उत्कृष्ट खेळी केली होती. पंचवीस धावांची खेळी विलासच्या माध्यमातून होती आणि ती खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बेलवली संघाला मिळालेला पहिली विकेट. षटकातील पुढील चेंडू आणि आकाश नवीन फलंदाज. हलकेच टोटावलेला ऑफ साईडच्या दिशेने. 1 रनची भर. $35. 35 धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया विनोद कशा प्रकारे सामना करतायत. वाव, ऑफ साईडच्या दिशेने टोळावलेला एक उत्कृष्ट स्क्वेअर कट आणि चौकार. इगतपुरी संघाला मिळालेला हा दुसरा चौकार आणि अशाने धावसंख्या झालेली आहे ती 39. 3 षटकांच्या अखेरीस इगतपुरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 39. नवीन गोलंदाज भावड्या, ज्याला आपण लाडाने भावड्या बोलतो. एक नावाजलेला गोलंदाज, बरीच वर्ष वाशिंग संघासाठी सुद्धा खेळलेला. पाहूया पहिलाच बॉल, फुलटॉस चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलेला. 1 रनची धाव आणि धावसंख्या झालेली आहे ती 40. एक स्लोअर वन टाकलेला बॅक ऑफ द हँड आणि तिथे विनोदला त्याने मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. फक्त 1 धावेची वाढ झालेली आहे धावसंख्येत 41. भावड्याकडे बॉलिंग टाकण्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत. या ग्राउंडचा त्याला चांगला अंदाज आहे. बघा बॅक ऑफ द हँड, एक उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू भावड्या यांच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिलेली आहे.
2 धावा दिलेल्या आहेत. पाहूया चौथा चेंडू. हा थोडासा ऑफ स्टॉम्पच्या बाहेर टाकलेला, पंचांचे हात समांतर, आणि हा एक अवांतर चेंडू. मला वाटते बेलवली संघाकडून पहिला अवांतर चेंडू. पायामध्ये टाकलेला चेंडू आणि एक उत्कृष्ट थ्रो केलेला आहे भावड्या यांनी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये, आणि आकाश याला त्यांनी धावचित केलेला आहे. अशा प्रकारे दुसरा द्रब असताना इगतपुरी संघाला आकाश यांच्या माध्यमातून 4 बॉलच्या समाप्तीनंतर इगतपुरी संघाची धावसंख्या ही 42 आणि आता नवीन फलंदाज येत आहेत मनोज. सेकंड डाऊन. भावड्या एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला आता समोर दिसतीये. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स ते डिलिव्हर करतायत. बॅक ऑफ द हँड, ऑफ स्पिन, क्विकर वन, खूप व्हेरिएशन्स आहेत त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पाहूया पुढील चेंडू. आणि एक रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडूच्या हातामध्ये बॉल कॅचसाठी आलेला एक उत्कृष्ट त्यांचा प्रयत्न होता कॅच घ्यायचा, पण त्यात त्यांना यश मिळालं नाहीये. पण संघासाठी त्यांनी बऱ्याच धावा वाचवलेल्या आहेत. जवळजवळ 3 धावा त्यांनी संघासाठी वाचवलेल्या आहेत, कारण पाठीमागे कुठल्याही प्रकारचा बॅकअप नव्हता. बहुतेक चौकारी गेला असता. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. आणि ऑफ साइडला ठोठावलेला चेंडू आणि इथे 2 धावा धावण्यात यश मिळाले आहे. आणि इथे चौथं षटक समाप्त झालेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. पुढील सामना ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश. ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दसाडे यांची टीम असलेली गणेश दिनेश, दोघेही भाऊ, दोघांच्या नावाने ही एक नवीन टीम बनवलेली आहे ध्रुवी स्पोर्ट्स म्हणून. त्यांनी या दरम्यान चषकामध्ये आपलं नशीब आजमावायचं ठरवलेलं आहे. आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड फ्रेंडशिप संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील त्यांनी फर्स्ट इनिंग नंतर टॉससाठी यायचं आहे. आणि ध्रुवी स्पोर्ट्स गणेश आणि दिनेश यांचे कोणी प्रतिनिधी आले असतील त्यांनी सुद्धा टॉससाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना हा ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश वर्सेस फ्रेंडशिप मुरबाड यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यानंतर तिसरा सामना साई स्पोर्ट्स ए आणि साई स्पोर्ट्स बी यांच्यात रंगणार आहे. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं हाणामारीचं षटक सुभाष यांच्या माध्यमातून पाहूया. आणि पायात टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा लेग बाईचा इशारा. 1 धावेची वाढ, धावसंख्या होतीये 46. सुभाष यांनी हाणामारीच्या षटकात टाकलेला एक उत्कृष्ट चेंडू. पाहूया आता इगतपुरी संघ किती आक्रमक पवित्रा घेत आहेत. वा, एक गुड लेंथचा चेंडू डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडू.
आणि इथे थोडीशी लेंथ चुकलेली आहे सुभाषची आणि वाईट चेंडू प्लस डिक्लेअर 1 अशा प्रकारे 2 धावांची वाढ झालेली इगतपुरी संघाच्या धावसंख्येत आणि धावसंख्या झाले आहे 48-48. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लकी ड्रॉसाठी ठेवलेली बाईक राकेशजी आरज यांच्या माध्यमातून येत आहे ग्राउंडवर. ऑफसाईडच्या दिशेने हलकेच टोलवलेला चेंडू. एकच धाव घेण्यात यश मिळालेलं आहे इगतपुरी संघाला. हाणामारीचं षटक आहे. संघातील षटकातील 3 चेंडू झालेले आहेत पण अजूनही एकही मोठा फटका बघायला मिळत नाहीये इगतपुरी संघाकडनं. पाहूया पुढील चेंडू. प्रयत्न खूप चालू आहेत पण बेलवली संघाची बॉलिंग सुद्धा उत्कृष्टरित्या गोलंदाज करतायत. बॉलिंग साईड चांगली आहे त्यांची. 4 बॉलच्या अखेरीस फक्त 4 रन दिलेले आहेत. 5 रन दिलेले आहेत एक वाईटच्या माध्यमातून. पाहूया 4 चेंडू नंतर 5वा चेंडू कशा प्रकारे घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा इनर एज आणि धाव चेंडू. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू राहिलेला आहे. पाहूया या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतात विनोद. आणि आणखी एक निर्धाव चेंडू. हॅलो. आणि 5 षटकांच्या अखेरीस इगतपुरी संघाची धावसंख्या झालेली आहे 50. धावसंख्येचं अर्धशतक त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि 51 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते बेलवली संघाला. आरू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं अर्जंट. भाई बोलवतोय. आणि इथे तुम्ही पाहू शकता राकेशजी आरस यांच्या माध्यमातून आलेली लकी ड्रॉची विहान होंडा मधून आलेली न्यू कोरी बाईक. लकी ड्रॉ मध्ये एखाद्या नशीबवान माणसाला मिळणारी बाईक. आणि इथे 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 50. 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते बेलवली संघापुढे इगतपुरी संघाने. इगतपुरी संघाचं स्टॅटिस्टिक्स बघायला गेलो तर विलासने आणि विनोदने सुरुवात चांगली करून दिलेली होती पण नंतरच्या षटकांमध्ये नंतरच्या 3 षटकांमध्ये धावसंख्या ही रोखली गेली. भावड्याने एक उत्कृष्ट गोलंदाजी केली तिथे. सुभाषची पण गोलंदाजी उत्कृष्ट राहिली त्यामुळे त्यांना 50 धावांवर समाधान मानावं लागलं. पाहूया 50 धावांचं 51 धावांचं लक्ष बेलवली संघ कशा प्रकारे पेलवतं. फ्रेंडशिप मुळबाड चे एक प्रतिनिधी आलेले आहेत आपल्याकडे. एक उत्कृष्ट खेळाडू आणि मुरबाड तालुक्यातील सन्माननीय व्यक्ती अमोलजी कथोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. फ्रेंडशिप मुरबाडकडून ते प्रतिनिधीमधून आलेले आहेत. ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश दसाडे साहेब आपला कोणी प्रतिनिधी आला असेल त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे तर लवकरात लवकर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा.
इगतपुरी संघाची चला फलंदाज खूप वेळ घेताय तुम्ही. फिल्डिंग लागलेली आहे इगतपुरी संघाची. इगतपुरी संघाने 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष दिलं आहे बेलवली संघाला. बेलवली संघाकडनं पहिले 2 फलंदाज आलेले आहेत, मिलिंद आणि भावड्या. भावड्या हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. खूप वर्ष आपण त्यांना वासिन संघाकडनं पण खेळताना बघितलं आहे. पाहूयात 50 धावांचं लक्ष, 51 धावांचं लक्ष ते कशा प्रकारे पेलतात. इथे जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. 20 मिनिटांनंतर 4 षटकांना 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला पेनलाइज करायला राहील. बघूया अंपायरचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. ध्रुवी स्पोर्ट्स ध्रुवी टॉसला सांगून फ्रेंडशिप मुरबाड पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला एज घेऊन स्लीप मध्ये गेलेला आहे आणि एक उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. भावड्यांची खेळी ही संपुष्टात आले. त्यांनी खातेही न उघडता माघारी परतावा लागेल. पहिलाच चेंडू उत्कृष्टरित्या टाकलेला इगतपुरी संघाकडनं. अजय गोलंदाजाचं नाव अजय आणि 1 डाऊन साठी आलेले आहेत फलंदाज अतुल. भावड्या यांना आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची धाव न करता माघारी परतावा लागला आहे आणि एक उत्कृष्ट टोलावलेला चेंडू खूप वेळ हवेत राहिलेला आणि एक उत्कृष्ट झेल चांगला जजमेंट घेत कॅच घेतलेला आहे इगतपुरी संघाच्या खेळाडूने. आणि बेलवली संघाला लागलेला हा दुसरा आदरा, लागोपाठचा दुसरा आदरा अतुल याच्या माध्यमातून. अजूनही संघाचं खातं उघडलेलं नाहीये आणि 2 बॉल 2 विकेट अशा प्रकारे अजय यांनी सुरुवात केलेली आहे इगतपुरी संघासाठी. आणि आता ते आहेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पुढील फलंदाज आलेला आहे ईश्वर. मला वाटते इगतपुरी संघाला ही सवयच आहे लागोपाठचे 3 षटकार 3 विकेट असं काही त्यांचं समीकरण असेल बहुतेक. पाहूया अजय हॅट्रिक घेण्यात यश मिळवतात की बेलवली संघ आपलं खातं उघडतो. फ्रेंडशिप मुरबाड संघ, फ्रेंडशिप मुरबाड संघाचे कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नाही तर तुम्हाला ओव्हर्स कमी केल्या जातील वेळेवर आले नाहीत तर. अरे आणि अजय यांनी घेतलेली धर्मवीर चषकातील 6व्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक आणि अजूनही बेलवली संघाला कुठल्याही प्रकारचा वाव कुठल्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. अजूनही संघाचं खातंही उघडलं नाहीये आणि पहिल्या 3 चेंडू 3 विकेट गमावलेले आहेत. एकदा या बॉलरसाठी टाळ्या होऊन जाऊन दे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. 3 चेंडू स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 3 चेंडू 3 विकेट्स म्हणजे खूप मोठी बाब आहे. पाहूया चौथा चेंडू. नवीन फलंदाज हर्षल ज्याने गोलंदाजी सुद्धा केलेली होती.
चौथा चेंडू निर्धाव टाकण्यात अजयला यश आलेलं आहे. अजूनही संघाची धावसंख्या 0 यावरच स्थिर आहे. पाहूया संघाचं खातं उघडतं की नाही 5व्या चेंडूवर. आणि आउटसाइड द एज पुन्हा इथं नशीब बलवत्तर होतं बेलवली संघाचं आणि घोषित क्षेत्रात बॉल गेलेला आहे. इथे संघाचं खातं उघडलेलं आहे 1 धावेने. 5 चेंडू 1 धाव. स्लॉगरच्या षटकात 5 चेंडू 1 धाव 3 विकेट. खूप मोठं यश आलेलं आहे अजय याला. पाहूया हा चेंडू कशा प्रकारे टाकतो तो. मिलिंद याला पहिल्यांदाच सामना करेल मिलिंद. एक फुलटॉस चेंडू आणि बहुतेक ही सुद्धा निर्धाव चेंडू आहे आणि फक्त 1 धाव देऊन 3 विकेट्स हॅट्रिक घेणारा अजय यशस्वीरित्या पहिले षटक पूर्ण करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बेलवली संघाची धावसंख्या ही 1 वर स्थिर. खूप खराब अवस्था झालेली आहे. पहिले 3 मोहरे त्यांनी 0 वर गमावलेले आहेत आणि संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजीसाठी येतोय तो विलास. विलास हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो संघाचं ओपनिंग करण्यासाठी आलेला. 3 लागोपाठचे षटकार सुद्धा त्यांनी मारलेले होते. पाहूया गोलंदाजीत काय करतोय ते. उत्कृष्ट बॉल कटर बॉल डायरेक्टली कीपरच्या हातात विसावला. निर्धाव चेंडू. एक चांगली गोलंदाजीची ॲक्शन विलास यांच्या माध्यमातून. अजूनही बेलवली संघ हा 1 धावेवर स्थिर आहे आणि एक उत्कृष्ट टोललेला पण तेवढाच उत्कृष्ट झेल घेतलेला आहे इगतपुरी संघाने. आणि इथे पुन्हा एकदा बेलवली संघाने आपला 4था गडी गमावलेला आहे हर्षल याच्या माध्यमातून. आणि इगतपुरी संघाची ही बॉलिंगची अटॅक पाहून हा संघ लवकरच ऑल आउट होतो की काय असं स्थिती झालेली आहे. 4 षटकांच्या 4 विकेट्सच्या पतनानंतर धावसंख्या अजूनही 1 वर स्थिरावलेली आहे. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके घेण्यासाठी परावृत्त ठेवलेलं आहे इगतपुरी संघाने. पाहूया विलास याने 2 बॉलमध्ये 0 रन देऊन 1 विकेट घेतलेली आहे. पुढील चेंडू किशोर कशा प्रकारे तोंड देतात विलासच्या गोलंदाजीचा. एक पॉइंटच्या दिशेने उडवलेला चेंडू आणि बहुतेक बेलवली संघाची कडनं आलेला हा पहिला चौकार किशोरच्या माध्यमातून. आणि धावसंख्या झालेली आहे ती 5. 3 चेंडू अखेरीस 5 धावा झालेल्या आहेत बेलवली संघाच्या. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे 21 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा सेम चेंडू पण यावेळेला एलिव्हेशन कमी मिळालं आणि थेट पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये बॉल विसावलेला आहे आणि बेलवली संघाची आणखी 1 विकेट गेलेली आहे. 1 गडी गमावलेला आहे. 5वी विकेट 5 या धावसंख्येवर. 4 चेंडू अखेरीस 5 या धावसंख्येवर 5वी विकेट. आणि नवीन फलंदाज आलेले आहे सुभाष. पाहूया आपल्या संघासाठी किती मदत करतायत ते. ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश दसाडे प्रतिनिधी आलेला आहे. टॉस करून घ्यायचा आहे फ्रेंडशिप मुरबाड आणि ध्रुवी स्पोर्ट्स. आजच्या दिवसातला दुसरा सामना. षटकातील पुढील चेंडू
स्क्वेअर लेगच्या दिशेने टोटावलेला चेंडू, 2 धावा घेण्यात यश मिळालं बेलवली संघाला. फिल्डरच्या चुकीमुळे तिथे 2 धावा भेटलेल्या आहेत आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. 5 बाद 7. षटकातील शेवटचा चेंडू पायावर टाकलेला चेंडू उत्कृष्टरित्या टोटावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा बेलवली संघासाठी दुसरा चौकार आलेला आहे तो सुभाषच्या माध्यमातून. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 11. 2 षटक 11 आणि आता समीकरण झालेलं आहे 18 बॉल 40 धावा. बेलवली संघाला 18 बॉल 40 धावांची गरज आहे आणि इथे ध्रुवी स्पोर्ट्स विरुद्ध फ्रेंडशिप स्पोर्ट्स यांच्यात टॉस कार्यक्रम झालेला आहे आणि ध्रुवी स्पोर्ट्स टॉस विन झालेले आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय लवकरात लवकर सांगायचा आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फ्रेंडशिप मुरबाड या संघाला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांनी लवकरात लवकर फ्रेंडशिप मुरबाड यांच्या संघाने लवकरात लवकर तयार राहायचं आहे टी शर्ट्स घेऊन. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक अजय याचं, ज्याने पहिल्या षटकात हॅट्रिक घेतलेली आहे. विकेट्सची हॅट्रिक झालेली होती त्याची. आजच्या दिवसातील पहिली. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो. लाईन लेंथ उत्कृष्ट प्रकारे त्यांनी टाकलेली आतापर्यंत. कुठल्याही प्रकारचा मोठा शॉट घेऊन दिलेला नाहीये. पाहूया. संघाची धावसंख्या 1 ने वाढून 12 या धावसंख्येवर स्थिर. एक उत्कृष्ट खोलवर टाकलेला चेंडू आणि दांड्या गुल. एक लेग स्टंप उडलेला आहे. अजय याचा पुन्हा एक वार आणि बेलवली संघाचा 6वा गडी बाद. इथे बेलवली संघाची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. नवीन बॅट्समन आलेला आहे अजित. ज्याने संघासाठी 2 ओव्हर टाकलेल्या होत्या. म्हणजे उत्कृष्ट अष्टपैलू आहे. पाहूया गोलंदाजी बरोबर फलंदाजीमध्ये कुठल्या प्रकारची मदत करतोय तो आपल्या संघासाठी. पण अजयचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्यांनी 8 चेंडू टाकले आणि आतापर्यंत 8 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतलेल्या आहेत त्यांनी. एक धारदार गोलंदाजी ज्याला बोलतात त्याचा नजराणा अजय पेश करतो इथे. तू चल मैं आया ही जी म्हण आहे त्या प्रकारे चाललेला आहे. बेलवली संघाचा आणखी एक खेळाडू बाद. बेलवली संघाचा आणखी एक खेळाडू बाद केला आहे अजय यांच्या गोलंदाजीमध्ये. अजित आला आणि गेला 0 धावावर. षटकातील पुढील चेंडू 4था चेंडू. पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिक होते का. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता अजय. खोलवर बॉल टाकलेला. चार चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 12 या धावसंख्येवर स्थिर. आणि आतापर्यंत बेलवली संघाचे 7 गडी बाद झालेले आहेत. अजय हा टिच्चून गोलंदाजी करतोय.
अजय याच्या षटकाचं विश्लेषण करावं तर 5 चेंडू 2 विकेट 2 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू 1 रन 3 विकेट्स आणि शेवटचा चेंडू एक फुलटॉस चेंडू बॅट्समन बीट झालेला आहे आणि याच्यावर सुद्धा निर्धाव चेंडू म्हणून मोहर लागलेली आहे. अजयची उत्कृष्ट गोलंदाजी 2 ओव्हरच्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि 5 गडी बाद केलेले आहेत अजय याने. आता संघाचं इक्वेशन बघूया. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ही 13 वर आणि 12 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे ती बेलवली संघाला. नवीन बॉलर संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं रंगनाथ. बघूया रंगनाथ कशा प्रकारे आपले रंग दाखवतोय गोलंदाजीमध्ये. 12 बॉल 38 धावांची आवश्यकता असताना बेलोली संघाचे 7 गडी बाद झालेले आहेत. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. त्याप्रमाणे बघूया बेलवली संघ कुतपत फाईट करतोय. मिड ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू फक्त 1 धाव घेण्यात यश. धाव संख्या 14. मिलिंद हा ओपनिंगला आलेला होता पण त्याला जास्त स्ट्राईक काय भेटलेली नाहीये 7 गडी बाद होऊन सुद्धा. त्यामुळे धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली होती. आता रन करण्याच्या नादात जागेवरच मारलेला चेंडू कॉट अँड बोल्ड रंगनाथ याच्या माध्यमातून आणि मिलिंदची खेळी संपुष्टात आलेली आहे. बेलवली संघाचा 8वा गडी बाद होतोय 14 या धावसंख्येवर. रंगनाथ आपले रंग दाखवतोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे अजय आणि विलास यांनी गोलंदाजी केली त्याचप्रमाणे मी सुद्धा करणार आहे. आजचा दिवस हा मोठा आहे कारण शहापूर तालुक्याचा धर्मवीर चषक 2025 हा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये मला उत्कृष्ट गोलंदाजी करायचीच आहे असं त्याने ठरवलेलंच आहे. आणखी एक तू चल मे आया या प्रकारे हे प्रॅक्टिस मॅच चालू आहे की असं भास होतोय आणि बेलवली संघाने आणखी एक गडी गमावलेला आहे आणि मला वाटते बेलवली संघाचे 9 गडी बाद झालेले आहेत आणि हा शेवटचा गडी मैदानात येताना. आणि ज्याप्रमाणे अजयने गोलंदाजी केली त्याप्रमाणे रंगनाथ हा सुद्धा आता विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. लागोपाठचे 2 चेंडू 2 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत आणि एक खडतर आव्हान जे इगतपुरी संघाने बेलवलीला दिलेलं होतं ते बेलवली संघाने पेलण्यात अपयश मिळवलं असं दिसतंय. शेवटचा चेंडू शेवटचा गडी मैदानात आलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंग इगतपुरी संघाकडे उत्कृष्ट फलंदाजाबरोबर उत्कृष्ट गोलंदाजी तर आहेच पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांचं उत्कृष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं फॉर्म्युलिंग दिसत नाही. सर्व प्रकारचे जेल्स त्यांनी एक यशस्वीरित्या घेतलेले आहेत. त्यामुळे हा एक चांगला संघ कडक संघ आहे असं आपण बघू शकतो. आणि आज शेवटचा गडी सुद्धा बाद झालेला आहे आणि इथे इगतपुरी संघाने बेलवली संघाचे 10च्या 10 गडी बाद केलेले आहेत. फक्त आणि फक्त 15 धावा देऊन 10 गडी बाद करण्याचा विक्रम केलेला आहे इगतपुरी संघाने आणि इगतपुरी संघ पहिल्या सामन्यात विजयी. चला दुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश दसाडे साहेब आणि फ्रेंडशिप मुरबाड यांनी बॅटिंग पॅव्हलियन मध्ये येऊन